ओम साईराम. बघा, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापल्या इच्छेनुसार आपल्या आराध्य देवतेची सेवा करत असतो आणि करायलाही हवी. सेवा करत असताना आपण आपल्या आराध्य देवतेला काय अर्पण करतो? आपले स्वतःचे असे काय अर्पण करतो? कुणी फुलं, कुणी पैसे, तर कुणी काहीतरी वस्तू अर्पण करत असतात. तेही अर्पण करायलाच हवे आणि आपण करतो पण यात आपले स्वतःचे काय आहे? नाही, यात आपले स्वतःचे काहीच नाही. अगदी हे शरीर सुद्धा आपले स्वतःचे नाही. हा देह जरी आपण अर्पण केला तरीही तो आपला स्वतःचा नाही. म्हणजे या जगातील प्रत्येक गोष्ट ही ईश्वराची आहे आणि तीच आपण त्याला देतो. दुसरे वेगळे काही देत नाही. तर या सर्वांमध्ये आपलेही काही आहे जे आपण अगदी मनापासून देवाला अर्पण करू शकतो. तो म्हणजे आपल्या मनातील खरा भाव. फक्त आपल्या मनातील खरा भाव आणि त्या भावातून निघणारे आपल्या डोळ्यातील अश्रू हेच आपले आहेत. याशिवाय आपण आपले स्वतःचे देवाला काहीही अर्पण करू शकत नाही. आणि या सर्व भौतिक गोष्टींपेक्षा जर मनातील खरा भाव आणि आपल्या डोळ्यातील 2 अश्रू वाहिले तर या जगातील सगळ्या गोष्टींपेक्षा ते श्रेष्ठ आहेत आणि श्रेष्ठच राहणार. आणि देवालाही तेच हवे असते. देव भावाचा भुकेला असतो, आपल्या प्रेमाचा भुकेला असतो, या वस्तूंचा नाही. ओम साईराम.